बोला साहेब. सर 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 एक मिनिट काय करायचं करणार तीनदा झाले करणार आहे का नको तीनदा झाले आपल्या म्हैसूर गावात आपण जे मराठा समाजाचा कार्यक्रम बैठक आयोजित केली. सगळ्यात महत्वाचं तुमचं खरंच कौतुक यासाठी करतो की पावसात सुद्धा मराठी आता उभं राहायला लागले. आपण तुमची तयारी आम्हाला माहित होती, कार्यक्रम कसा होणार आहे हे पण माहित होती, पण आता निसर्गाला चॅलेंज नाहीये. निसर्ग कोणाच्या हातात नाही. पाऊस अचानक आला आणि सगळा खेळच पांगून गेला आपला. पावसाने जरी निसर्गाने जरी आपल्याला पाऊस आला असेल, पावसाची लय गरज आहे शेतकऱ्यांसाठी. आपण जर कुणबी प्रमाणपत्र मागतोय तर आपण शेतकरी आहेत. पाऊस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. फक्त पाऊस किती आला तरी चालतो, बावनकुळ्या सोडायचा नाही. आता बावनकुळ्या आता हळूहळू हळूहळू मान्य करायला लागलाय. आज मला पत्रकार बांधवांनी विट्यामध्ये विचारलं, आयडलच गार पाऊस रे. हो ना रे, ते पेसच पडायचं काम आहे. बावनकुळ्याने हळूहळू हळूहळू गोष्टी मान्य करायला सुरुवात केल्या. आज मीडियाच्या बांधवांनी मला विचारलं की बावनकुळे म्हणतो, हो मी ते पत्र दिलं होतं. याचा अर्थ आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी चूक सुधारायला पाहिजे. आता तुम्ही मराठ्यांचं नाही वाटोळ करू शकत. जोपर्यंत मी व्यासपीठाचं बंद करण्यात बघा तिकडे बोल 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 बडबड लावली, इथं थडथड उडायची वेळ आली आमच्या हातात. बावनकुळ्याने जर गोष्ट मान्य केली तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता चूक सुधारायला पाहिजे. याच्याही पलीकडं तुम्ही जर पुन्हा पुन्हा तोच प्रयत्न केला, मराठ्यांचा अपमान करायलाचा, मराठ्यांना हिनवायचं असा जर प्रयोग पुन्हा केला तर आता मात्र इतकं भयानक जर जाणार आहे. सरकारला हे खरा संदेश आहे. मराठे जर पावसात उभा राहू शकते तर मराठे आता काय करू शकते. तुमच्या पश्चिम महाराष्ट्र एक आल्यामुळं आमचा मराठवाडा आणि विदर्भ प्रचंड ताकदीने उठलाय. आम्हाला रोज फोन सुरू झाले. दादा विदर्भातले मराठी म्हणतात, आम्ही जरी कुणबी असलो गोरगरीब मराठ्यांच्या मदतीला आम्ही येतोय, आमच्याकडे पण तारखा द्या. आता दिवस राहिले थोडे. 29 ऑगस्टला होत आहे आंदोलन, आणि जर आता वेळ देत बसलो तर अंतरवाली तयारी करणं गरजेचं आहे. पण आता काय होईल माहित नाही. इथून गेल्यावर जर त्यांनी हट्ट धरला तर मग मात्र विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि अर्धा कोकण घ्यायलाच लागतो. त्याला विलाजच नाहीये. जाऊ द्या, समाजाच्या कल्याणासाठी ती संघर्ष करू पुन्हा. मात्र मराठा समाजाला मला एक गोष्ट आवर्जून सांगायची, आपल्याला कुठल्याही परिस्थितीत जिंकायचं. 3 वर्षात मी तुम्हाला हरू दिलं नाहीये. 3 वर्षात मी कधी तुमची मान खाली होऊ दिली नाही. सरकारने टाकलेला डाव मी तुमच्या समोर जाहीरपणानं सांगतो आणि तुम्ही मीडियाच्या माध्यमातून ते ऐकलंय. पण सरकारचं सरळ म्हणणं आहे, 58 लाख नोंदी मराठ्यांना द्यायच्या नाही.
58 लाख नोंदीत यात काय टळीवाजा सारखं 58 लाख नोंदी द्यायच्या नाही, कारण ते आरक्षण पक्क आहे. त्यांच्या डोक्यात वेगळं आहे. मराठा समाजाला जर 58 लाख नोंदी दिल्या तर पिढ्याना पार मराठ्यांना न संपणार न उडणार आरक्षण आहे. कारण ESBC दिलं तेही कोर्टात टिकलं नाही, SCBC दिलं तेही कोर्टात टिकलं नाही. EWS पण तेच देणार आणि घालवणार पण तेच. मग पक्क आरक्षण कोणचं तर आपण शोधलं. जर आपल्या बापजाद्याच्या अनेक वर्षापासूनच्या शेकडो वर्षापासूनच्या नोंदी असतात त्या आपण शोधून देऊ. जसं की तुमचं सातारा संस्थानचं गॅझेटियर. या गॅझेटियरच्या माध्यमातून खूप महाराष्ट्रातले लोक आरक्षणात जात आहेत. आता पूर्वी अनेक राजवटी होत्या, अनेक संस्थान होत्या. त्या संस्थानाच्या माध्यमातून अनेक संस्थानाच्या माध्यमातून त्यावेळेस नोंदी लिहिल्या जायच्या. त्या नोंदी जो शेती करतो, जो कुणबी आहे, त्याचे लेखी निर्णय करून ठेवायचे, लेखी पुरावा ठेवायचे, कारण त्यांना शेतसारा वसुली करायला सोपं जायचं म्हणून. पण सरकारच्या डोक्यात आलं स्वातंत्र्यपूर्व काळातल्या नोंदी ह्या द्यावा लागणाऱ्या. हैदराबादचं गॅझेटियर दिलं, साताऱ्याचं दिलं, तुमच्या कोल्हापूरच्या एका गॅझेटियर मध्ये 3,85,000 नोंदी आहेत. याच्या 6.5 लाखापेक्षा जास्त मराठा समाज आरक्षणात जातो. मग आता करायचं काय ही पेच सरकार पुढे निर्माण झाला. कारण मी दुसरं आरक्षण मागतच नाही. मी ओबीसीचा 1% काढून मराठ्याला द्या असं म्हणत नाही. माझा मराठा समाजही म्हणत नाही. आमच्या ज्या नोंदी आहेत त्याचे प्रमाणपत्र आम्ही द्या म्हणतो. जर या म्हैसूर मध्ये तुमचं जर 2 एकर रान असेल आणि तुमच्याकडे 7-12 असेल तर तुमची मागणी माझं 2 एकर रान मला द्या. तुम्ही कोणाचं मागत नाहीये. तसं आम्ही कुठल्याही ओबीसीचं 0.5% सुद्धा आरक्षण मागत नाही. आम्ही आमच्या ज्या गॅझेटियर मध्ये नोंदी आहेत, ज्या शिंदे समितीने नोंदी सापडलेल्या त्या द्या हे आमचं म्हणणं आहे. मग यांनी डाव रचला की आता हे दिल्याशिवाय पर्याय नाही. मराठ्यांना कळून चुकलंय आता की आपलं आरक्षण पक्क नोंदीत आहे. आणि मराठ्यांना माहित झालंय 58 लाख नोंदी आहेत आणि 6 गॅझेटियर आहे. हैदराबाद, सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध, पुणे आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर. याच्यामध्ये 6 करोड मराठा आरक्षणात जातो. मग आता पर्याय काय करायचा तर मराठ्यांच्या पोरात मीडिया ट्रायल घेऊन संभ्रम निर्माण करायचा. पावसात ऐकायला टाइम आहे तुम्हाला? तो माझा पाऊस सुरू झाला नाही, पावसात येणे सुरू केलंय का? जाणार आहे का काय? जाणार ते तिकडं बावनकुळ्या दम्मा दम, थोडा दम धरा जाणे. मी वेळेची प्रत्यक्ष करीत असतो. राहू दे उभा, राहू दे उभा, ते चिखल खाली पाणी, राहू दे ना तुम्हाला काही नेट आहे का? राहू दे उभा, पाणी खाली पुन्हा गार राहिले तो ऐकत येत ना. तुम्हाला इचकून द्यायचा सगळा खेळ. मग काय गप्प उभा राहा. वेळेची वाट बघावं लागते. मी बरोबर वेळेवर घाव घालतो. मला घाव घालायचा चांगला माहिती आहे, कोणत्या टायमाला घालायचा कोणावरती. मी वेळेवर बरोबर घाव घालतो. थोडं आणखीन पाप हातातून होऊ द्या. आपल्या मराठ्यात एक पूर्वीचे मन आहे, 100 गुन्हे करू द्या मग बघू काटा कसा काढायचा. मराठ्यांवरती संस्कार आहेत. मराठे डायरेक्ट अंगावर जात नाहीत. आधी मराठे कधी चूकही स्वतःहून करत नाहीत, पण चूक करणाऱ्याला सोडत नाही. ही मराठ्यांची पूर्वीपासूनची भूमिका आहे. मग आता पर्याय काय करायचा तर सरकारनं पर्याय काढला. 58 लाख ज्या नोंदी आहेत त्या द्यायच्या नाहीत. आपण एक काम करूयात, मराठा समाजात आणि मराठ्यांच्या विद्यार्थ्यात मीडिया ट्रायल घेऊन एक
गैरसमज पसरवू, मग 4 प्रमाणपत्र रद्द केले. आम्हाला आश्चर्य वाटलं या गोष्टीचं की जे प्रमाणपत्र कोणीच रद्द नाही करू शकत. 150-200 वर्षापूर्वीची नोंद ही फारसी भाषा आहे, मोडी लिपी आणि उर्दू ही कुणाला लिहिता पण येत नाही. सरकारजवळ मोडी लिपीचे अभ्यासक सुद्धा नाही येत, शोधून आणावं लागते. आणि जे शोधले त्यांना पगार द्यायची वेळ आली, कारण माणसंच नाही येत. मग ही नोंद यांनी ग्रामपंचायतला नेऊन लावली. सापडल्याच्या नंतर शिंदे समिती त्याचे फोटो काढले. ते वाजू नको तिकडे, घे गार लागत आहे, हवा मारित आहे, खाली दे तुटक तिकडे ऊसात टाकून तिकडे खरट टाकीशी तिकडच नेलो घेशील भरून पण पाय. गैरसमज मराठ्यात प्रचंड पसरला. या नोंदी टिकणार नाहीत. गैरसमजच तसा होता मीडिया, या नोंदी टिकणार नाही. यात प्रमाणपत्र काढून काही उपयोग नाही, रद्द व्हायला लागलेत. काय असतं, गरीबाच्या लेकरांनी ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं, गरीबाच्या पोरीनं ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं, त्यावेळेस त्यांना वाटतं आपलं कुणबी प्रमाणपत्रावरती ऍडमिशन आहे आणि या ऍडमिशन आता रद्द होईल का काय, आपली नोकरी जाईल का काय. गरीब खचला जातो आणि खचण्याचा डाव सरकारनं टाकला. मी ज्यावेळेस बघितलं त्यात एक बोडखेचं रद्द झालंय. त्या बोडखेचं जिचं रद्द झालं तिच्या भावाची व्हॅलिडिटी झालेली आणि बहिणीचं रद्द केलं संभ्रम पसरायसाठी. दुसरं दही अंड्याचं रद्द झालं. ते कशाहून केलं, जिल्हा जात पडताळणीने सांगितलं यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा आम्ही निर्णय देतोय. दुसऱ्या दिवशी सकाळी रद्द. राजकीय दबाव शिरसाटचा आणि बावनकुळ्याचा, त्या दोघांनी ते रद्द केलं. बीडचं ती सिस्टम बावनकुळ्यांनी स्वतः पत्र दिले तिथं आणि हे रद्द करा म्हणून सांगितले. ही काय सिस्टम आहे? पण मीडिया ट्रायल मी नाही घेतली, तुम्हीच घेतली. रेखा सरोदेचं नाव तुम्हीच आणलं हे रद्द झालं म्हणून. ते रद्द होऊ शकत नाही ना. ह्या नोंदी रद्द होणार कशा? शेवटचा डाव फडणवीसांनी टाकलेला होता. मायबाप हो, माझं तुम्हाला जाहीरपणाने एक गोष्ट सांगणं आहे, तुम्ही सगळ्या पक्षात काम करावं. तुम्ही भाजपात करा, राष्ट्रवादीत करा, शिवसेनेत करा, कुठेही करा, काँग्रेसमध्ये करा. पण ज्या दिवशी समाजाचे लेकरं संकटात येतील ना, त्या दिवशी पक्ष बघू नका, बावनकुळ्याकडून शिका. बावनकुळ्यांनी आपल्याला जागा केलंय, सावध केलंय की मी मंत्री झालो, तुमचे प्रमाणपत्र रद्द करायला, तुमच्या पोरावर अन्याय करण्यासाठी मी मराठ्याला सुधरू देणार नाही. ही सरळ सरळ संदेश. मग तुमच्या लेकरा बाळाचं, तुमच्या जातीचं वाटलं होणार असलं तर तुम्ही पक्ष कवर बघणार? ह्यो मुद्दा पक्षाचा नाहीये. इथं आता जातीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण आहे, प्रतिष्ठा निर्माण झाली. त्यांनी रद्द करून दाखवले, आपल्याला ते रद्द होऊ द्यायचे नाहीये. इथं प्रश्न खऱ्याला पोट तिडकीला सांगतो तुम्हाला, इथं पक्षाचा नाहीच आहे. मी म्हणलोच नाही तुम्हाला तुम्ही राजकारण करू नये. आपलेही लोक राजकारणात असलेच पाहिजे, जसं आपल्याला टिकू देणार नाही. पण राजकारण कोणत्या दिवशी करायचं आणि कोणत्या दिवशी नाही, बावनकुळ्याकडून शिकायचं. ती फक्त मतदानाच्या दिवशीच म्हणतो मी सगळ्या जाती धर्माचा आहे, आणि एकदा निवडून आला की मराठ्याचे प्रमाणपत्र रद्द करतो. मला याच्यात एक मोठा प्रश्न पडलाय, त्याचे उत्तर तुम्ही सुद्धा सगळ्यांनी विचारले पाहिजेत. प्रश्न सुद्धा तुम्ही सगळ्यांना विचारले पाहिजे, त्याचे उत्तर घेतले पाहिजे. मला एक कळत नाही, मराठ्यांचे जेवढे मंत्री, आमदार, खासदार आहेत सगळ्या पक्षाचे मराठ्यांचे, यांच्या नाकावर टिचून बावनकुळेने प्रमाणपत्र रद्द केलं. त्यांना लाज वाटत नाही का मराठा असल्याची? तुम्ही जर जाहीरपणानं प्रमाणपत्र रद्द करताय, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरानं, गोरगरीब मराठ्यांच्या जातीनं तुझं काय केलंय ते प्रश्न विचारू शकत नाहीत का?
चूक असल्यावर चूक म्हणलं पाहिजे. ते मराठ्याचं रक्त. चूक असलं तरी पक्षाचेच पाय चाटायचे. त्याने पुढच्याने चूक केली तरी त्यांचंच नौकर म्हणून वागायचं, गुलाम असल्यासारखं वागायचं. हे मराठ्याचं रक्त नाही यार. तुम्ही इतके कस काय आले गेले की तुमची जात एखादा माणूस संपवायला निघालाय, तुमचे पोरं अडचणीत आणायला निघालाय, तरी तुम्ही निवडून येण्यासाठी तुमच्या डोळ्यात एकदा तुमच्या पोरांचं वाटोळं व्हायला लागलंय, नोकऱ्या त्यांच्या जायला लागल्यात, शिक्षणापासून त्यांचं वाटोळं व्हायला लागलंय, तरी तुम्हाला पक्षच मोठा वाटतो. आता आपल्याला ह्यो सुद्धा प्रश्न इथून पुढच्या काळात विचारावा लागणार आहे. ते जर एकटा असून बोलतो तर आपले भाराभर येत ना. आपल्याला स्वाभिमान दाखवा ना की मी सुद्धा माझ्या जातीसाठी, लेकरासाठी रस्त्यावरती येऊ शकतो, सरकारला आडवं पाडू शकतो. हे मराठ्यांचे मंत्री, आमदार, खासदार बोलले पाहिजेत. मराठे ताकदीने उभा राहतील त्यांच्या मागे, कोणत्याही पक्षाचा असला तरी. पण जर हे बोललेच नाही तर पुढच्या काळात नाविलाज आहे. जेव्हा आपल्यात नाही, जेव्हा आपल्या लेकरा बाळा सोबत नाही, आपल्या जाती सोबत नाही, तेव्हा आपला नाहीच ना. बळच कसा हो म्हणता. आपल्याला हे सुद्धा बघावं लागणार आहे. नुसतंच त्यांनी काही पण अन्याय करायचा आणि आपण सहन करायचा हे होत नाही. आज काहीतरी झालंय कॅबिनेट मध्ये, पत्रकारांनी विचारलंय मला, काहीतरी खलबत चाललेत म्हणून. बघू काय करतात काय नाही. आपण तर हट्ट सोडणार नाहीत, कारण ते खरं आहे. 4 प्रमाणपत्र रद्द केलेत. एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांची चूक सुधाराव शिरसाटणी केलेली आणि 52 कुळ्यांनी चूक केलेली फडणवीसांनी सुधाराव. आले कुळच कुडून आलं, काही मिळ लागा ना मला. 96 कुळी आहेत, क्षेत्री आहेत, सगळे 52 कुळ कुडून उठलं, कुडून नाही, मुळ्यात उठले मधीच. अरे वेगळं जाणार आहे नाही. असला दिसतोय प्राणी तुम्हाला सांगतो. खूप लोक बघितले पण यासारखे आणखी बघितलेच नाही. चष्मा काढल्यावर तो वेगळाच दिसतोय. आपल्याकडं कस काय झालंय, कस काय नाही, का हुकून आले जाणार एखादी बार वाळूत, काय माहित. लय काकाडो रे, नाही लय झापिणार होतो मी त्याला. मी लय काकाडोय, त्याचा बंदोबस्त करणार आहे मी पण लय खुंडशी आहे. मी एखाद्याचा मागा लागलो ना, बाजारात उठितोय. मी गप्पा मारित नाही, पण 25-25, 30-30 वर्षाचे साम्राज्य उद्ध्वस्त केलेत मोठमोठाल्याचे. ते 52 कुळ्या काहीच नाहीये. आताशी सुरुवात झाली म्हणा, आता तू सावध राह. मी खोटे आरोप नाही करीत माय बापावर, मी बळच कोणावर नाही करीत. मी छगन भुजबळवर आरोप केला घ्यावारीनी, दाण्यावर. आपण बळच नाव घेत नाहीत कोणाच, कारण ज्याची चूक नाही त्याला बळच ओढणारे संस्कार आमच्यात नाहीये. पण सध्या खुश असणारे छगन भुजबळ. तेव्हा तसं नाही, 52 कुळ्या तू मर तिकडा. आता तो टेन्शन फ्री झालाय उगा आता, कारण मराठ्यांचं वाटा गेलं एवढं सोपं नाही. मला लय थंडी वाजायली. शेवटचं सांगतो, पुरा सातारा जिल्हा पिंजून काढा. आपल्याला ही लढाई जिंकायची, निर्णायक आंदोलन करायचे. एक पण मागणी आता मागत व्हायची नाही. सरकारवर विश्वास ठेवायचा नाही. 3 वर्ष ठुलाय, बस संयम संपला. एक पण मागणी नाही. त्यामुळं कुणीही आता गैरहजर राहू नका. 29 ऑगस्टला सगळे अंतरवाली लिहा. मी तिथलं तुमच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी जीवाची बाजी लावून लढणार आहे. मरण आलं तरी पत्करीन, पण तुमच्याशी गद्दारी करणार नाही. तुम्हाला न्यायच मिळून देणार आहे. त्यामुळं आजपासून आपण सगळे तयारी लागा. एवढ्या पावसातही तुम्ही थांबला. पश्चिम महाराष्ट्रातलं खरंच मध्ये तयारी लागलो. थांब ना, मग राहिला नव्हती आणखी. पश्चिम महाराष्ट्रातला सगळ्या महाराष्ट्राला अभिमान वाटायला लागलाय. म्हणून जरा बळच शब्द बोलत नाही, स्तुती करत नाही. आपल्या स्तुती करायची सवय नाही. जे आहे त्या खटकून सांगतो. त्याच्यात काय राहिले लोक मागत नाही, राहिले. मी आहे ते खरं बोलत असतो कधी. पश्चिम महाराष्ट्रात एक डाग लावलाय पश्चिम महाराष्ट्राला. कोणीतरी कधी म्हणलं असेल आम्हाला भरपूर आहे, तेच शब्दगिरी दे.
आता 10 एकर जमीन तुमच्याजवळ असल्यावर 50 वर्षांनी नाही का अर्ध्या एकरवर यायची, आणि 2 एकरवाला गुंठ्यावरच येईल. लेकरं बाळ शिकवायचे कसे? तुमच्या शेतीतलं उत्पन्न झालेलं तुम्हाला पैसा राहील, नोकरीतून आल्याला तुम्ही श्रीमंत होणार आहेत. ही जाणीव पश्चिम महाराष्ट्राला झाली. त्याबद्दल मी लय खुश आहे. पश्चिम महाराष्ट्रात घुसल्यापासून एकही गाव मोकळं नाही व्हा. आता आम्ही इथून तिथून आहोत, तुम्ही कोणी खोटं बोलता पण पोलिसाचा रिपोर्ट द्यावा लागतो की नाही? इथून तिथून लोक आहेत. मराठे जागे झाले पश्चिम महाराष्ट्रातले, ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि उभा महाराष्ट्रात तुमची स्तुती करायला, आणि तुमच्यामुळं आणखी सोपं झालं. तुमच्यात जी लाट उसळली ना, अन्याय झालेलीच जे रक्त तुमचं उसळलं ना, त्यामुळे अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला. पुरा महाराष्ट्र टाईट झाला. ते म्हणतो ह्या बारी सरकारला सोडायचंच नाही. आता खरंच पश्चिम महाराष्ट्राने या संभ्रमातून बाहेर यावं. शेवटी जाताना सांगतो, हे बघा, शेवटी वेळ काळ कधी येईल सांगता येत नाही, आणि किती आपल्याकडे भरपूर असलं तरी कधी संपन्न कोणालाही सांगता येत नाही. आपण इथं जेवढे आहेत आत्ता माझ्या सहित, उद्या काय होणार हे तुम्हाला पण माहित नाही, मला पण माहित नाही. त्यामुळे आणखीन वेळ आपल्या हातातून गेलेली नाहीये. आपण पुढच्या पिढीसाठी आत्तापासूनच सगळे ताकदीनं लढू आणि पुढच्या पिढीचं कल्याण करू. आपलं आयुष्य गेलंच आता. आपण पुढची पिढी हिची राखरांगोळी होणार नाही, हिचं भविष्य उद्ध्वस्त होणार नाही, याच्यासाठी सगळे ताकदीनं लढू. पश्चिम महाराष्ट्र आता मोठा आहे तर आणखी मोठा होईल. तुमचेच लेकरं लेकी बाळी नोकऱ्याला लागतील. बाकीचे कमी श्रीमंत येतात तेही चांगल्या धक्क्याला लागतील. आपल्याला एकूण सगळा जातीचा आणि जातीच्या लेकी बाळीचा लेकरा बाळाचा विचार करावा लागणार आहे. म्हणून आजपासून आता सगळे कामाला लागा. कारण मला 7ची बैठक पुढच्या गावात आहे. 7ची तुमची झाली ते मी पावसाने खेळ पाहिजेला पांगून दे. मराठे खेळ पांगून देणार नाहीत. पुन्हा एकदा तुम्ही ताकदीनं या पश्चिम महाराष्ट्रातील लोक पेटून उठलात, त्याबद्दल तुमचं कौतुक करतो आणि थांबतो. धन्यवाद. सगळ्यांना जय शिवराय. बोला साहेब.